तारीख 9 मार्च 2025 वार रविवार. ठिकाण आहे उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या जिल्हा. अयोध्या जिल्ह्यात एका नवदाम्पत्याचा धामधुमीत लग्न सोहळा पार पडला. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याची घटना घडली. लग्नाच्या पहिल्याच रात्री असं काय घडलं की नवरा बायकोचा मृत्यू झाला. दोघांचे मृतदेह एकाच खोलीत आढळले आणि सर्वत्र शोकाकुल पसरला. नवरदेवाचं नाव आहे प्रदीप आणि नवरीचं नाव आहे शिवानी. नवरी शिवानी ही डिली सरैया ठाणे पोलीस स्टेशन हद्दीतील खंडासा या भागात राहणारी. शुक्रवारी लग्न झाल्यानंतर शनिवारी शिवानी ही प्रदीपच्या घरी म्हणजेच तिच्या सासरी आली. अयोध्याच्या मुरावन टोला येथे नवदाम्पत्याने लग्नाच्या सर्व विधी पूर्ण केल्या. नंतर कुटुंबासोबत आनंदाचे क्षण एन्जॉय केले. घरात सर्वांनाच लग्नामुळे फार छान वाटत होतं. शनिवारी रात्री लग्न झाल्यानंतर सर्व नातेवाईक विश्रांती घेत असताना नवविवाहित जोडपं त्यांच्या खोलीत गेलं. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारची सकाळ झाली, पण नवदाम्पत्याचं दार उघडलं नाही. तेव्हा कुटुंबाला काहीतरी अनुचित घडल्याची भीती वाटली. तेव्हा त्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र दोघांनीही दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कुटुंब चिंतेत आलं. कुटुंबाने प्रदीप आणि शिवानीच्या रूमचा दरवाजा तोडला. त्यानंतर घरातील जे दृश्य दिसलं ते बघून सगळेच थक्क झाले. वधू शिवानीचा मृतदेह बेडवर पडला होता आणि प्रदीप पंख्याला लटकलेला होता. एका रात्रीत नेमकं असं काय घडलं की दोघांचा मृतदेह एकाच खोलीत दिसला, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. त्यानंतर घटना पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदीपने आधी पत्नी शिवानीचा गळा दाबून हत्या केली आणि नंतर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ते दोन्ही कुटुंबाशी बोलले आहेत. दरवाजा आतून बंद होता, त्यामुळे अशा परिस्थितीत तिसरा कोणी खोलीत असण्याची शक्यता खूपच कमी आहे. मात्र पहिल्याच रात्री असं काय घडलं की दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचे मृतदेह एकाच खोलीत दिसून आले. पोलिसांनी दोघांचे मोबाईल कॉल डिटेल्स, व्हॉट्सॲप चॅटिंग, मेसेजेस इत्यादींची तपासणी सुरू केली आहे. यातून काही क्लू मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दोघांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार आहे. दोघांचं लग्न 7 मार्च रोजी म्हणजे शुक्रवारी झाले होते. सर्वजण खूप आनंदात होते. लग्नही नीट पार पडलं होतं. नवरा नवरी दोघेही खुश होते. आपापसात गप्पा मारत होते. दोघांच्या संमतीनेच हे लग्न झालेलं होतं. पण असं नेमकं काय झालं हे समजत नाही, असं नातेवाईकांनी म्हटलं आहे. मुलाच्या मोठ्या भावाने सांगितलं की रविवारी रिसेप्शन होतं, ज्याची जोरदार तयारी सुरू होती. मात्र अचानक रविवारी सकाळी दोघांचे मृतदेह एकाच खोलीत मिळून आल्याने सर्वत्र शोकाकूळ पसरली आहे. दोघांनी हे टोकाचा निर्णय का घेतला किंवा नेमकं त्यांच्यामध्ये काय घडलं हे तपासात समोर येणार आहे.